तर आता पाहूयात दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपा मिशन 150 राबवणार, देशाचा आर्थिक केंद्रबिंदू ताब्यात घेण्याचा भाजपचा प्रयत्न। बीएमसी निवडणुकीत 227 पैकी 100 जागांवर शिवसेनेचा दावा, माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या शिंदेंच्या सूचना। शिवसेनेकडून 70 ते 75 संभाव्य उमेदवारांची तयारी, सूत्रांची माहिती। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे, तिथीप्रमाणे सोहळा झाला पाहिजे, संभाजी भिडेंचं वक्तव्य। शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल वाईट वाटत असेल तर दृष्टी तपासावी, जयंत पाटलांची संभाजी भिडेंवर टीका। भिडेंनी मत मांडलं पण सरकारची भूमिका स्पष्ट आहे, सरकारने यापूर्वी निर्णय घेतलाय, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। माफी मागा अन्यथा तुमच्या तोंडाला काळं फासणार, मराठा क्रांती मोर्चाचा संभाजी भिडेंना इशारा। भिडेंना वेड्याच्या रुग्णालयात दाखल करा, मराठी क्रांती मोर्चाची सरकारला मागणी। छत्रपती संभाजीनगरमधील घटनेप्रकरणी कारवाई करू, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर राजरोसपणे महाराष्ट्रात लूट सुरू, जयंत पाटलांची टीका। मुंडेंकडून काढून घेतलेलं खातं अखेर छगन भुजबळांकडे, मंत्री छगन भुजबळांकडे तिसऱ्यांदा अन्न आणि नागरी पुरवठा खातं। विधानसभेत मला पाडण्यासाठी भाजपाने काँग्रेसनं प्रयत्न केले, असं वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केलंय। मी तडजोड करत नाही हे सर्वांना माहिती आहे, आत्रामांनी म्हटलंय।